खेड तालुका बार असोसिएशनच्या या चुरशीच्या अशा निवडणुकीचा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। मोठ्या उत्साहामध्ये सगळी मंडळी या ठिकाणी निवडून आलेली आहेत। खऱ्या अर्थानं अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सगळे मंडळी या ठिकाणी भरघोस मताधिक्याने निवडून आलेत। आपण पाहू शकतो की हा जल्लोष या ठिकाणी या कोर्टाच्या आवारामध्ये बरीचशी मंडळी उत्साही या ठिकाणी सगळे वकील बांधव बंधू भगिनी आहेत। सगळ्यांचा उत्साह गगनाला या ठिकाणी भिडताना आपण पाहतोय। आपण जाऊया या निवडणुकीमध्ये विजय झालेल्या या सगळ्या उमेदवारांकडे थोडीशी चर्चा करूया। या ठिकाणी अध्यक्ष महोदय, तुम्ही या ठिकाणी भरघोस मताधिक्याने आता अध्यक्ष झालेला आहात, काय तुमची भावना आहे? राजगुरुनगर वकील संघटनेच्या या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रक्रिया होत असताना निवडणूक निर्णय कमिटी, राजगुरुनगर वकील संघटनेचे विद्यमान अध्यक्ष वैभव कर्वे साहेब आणि इतर सर्व वकिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं। सुरुवातीला अवघड वाटणारा हा विजय नंतरच्या काळात माझ्या वकील बंधू भगिनींनी मला केलेल्या सहकार्यामुळे, तसेच माझी गावकी भावकी नातेवाईक मित्रमंडळी, त्याचप्रमाणे अनेक मदतीचे हात माझ्यासाठी समोर आले आणि त्यामधून हा माझा विजय सहज आणि सोपा झाला। प्रथमतः मी आपणा सर्वांना सांगतो की हा विजय तुमचा, आणि या विजयामुळे आपण सर्वांनी जो आनंद मला दिला आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, एवढं मी सांगतो। आणि वकील संघटनेच्या काळात वकील संघटनेसाठी पुढील काळात चांगलं काम करून दाखवू अशी मी माझ्या कमिटीच्या वतीने सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो। धन्यवाद। खरं तर या ठिकाणी सगळे सहकारी निवडून आलेले आहेत, त्यांच्या भावना काय थोडक्यात आपण जाणून घेऊया। खरं तर काही मंडळी सदस्य या ठिकाणी बिनविरोध झालेले आहेत, त्यांच्याकडे जाऊया। मला सांगा, तुम्ही बिनविरोध निवडून आलात, काय तुमच्या भावना आहेत आणि एकूण कशा पद्धतीने कामकाज उद्याचं करणार आहात? अतिशय आनंद होत आहे आणि प्रथमतः मी आमच्या वकील संघटनेचे खूप आभार मानते, कारण त्यांनी सदस्य पदासाठी बिनविरोध आम्हाला निवडून दिलेला आहे। त्याच्यामध्ये 3 सदस्य आणि 1 महिला, सचिव आणि खजिनदार पदासाठी महिलेला त्यांनी बिनविरोध निवडून दिलं। त्याबद्दल वकील बार असोसिएशनचे मी खूप आभार मानते आणि अतिशय आनंदात ही आणि खेळीमेळीच्या वातावरणात जी निवडणूक पार पाडली, खूप समाधान वाटत आहे। उद्याच्या काळात तुम्ही कशा पद्धतीने वकील संघटनेचं कामकाज करणार आहात? नमस्कार, मी लोकल ऑडिटरपदी निवडून आलेला आहे। माझं नाव ॲडव्होकेट करण बापूराव कांबळे। मी सर्व वकील बंधू भगिनींचं मी प्रथमतः आभार मानतो आणि मी हे जे माझं लोकल ऑडिटरची मोठी जबाबदारी आहे ते अतिशय प्रामाणिकपणे आणि अचूकपणे मी करील असं मी खात्री देतो। दुसऱ्या काही महिला भगिनी या ठिकाणी आहेत। ताई, तुमचं नाव सांगा। मी ॲडव्होकेट दीपाली रमेश नाईकरे, मी महिला राखीव सचिव पदासाठी बिनविरोध निवडून आलेली आहे। मी सगळ्या महिला वकील भगिनींचे मी त्यासाठी आभार मानते की त्यांनी मला स्वतः बिनविरोध निवडून दिलेला आहे आणि यापुढे मी महिलांच्या हितासाठीच संपूर्ण काम करेन। एकूणच तुमच्या सगळ्या वकील मंडळींचं आणि निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना या ठिकाणी माणिकराव या ठिकाणी आहेत। वायर साहेब, मला सांगा, तुम्ही कितव्यांदा निवडून आलेले आहात? सर, मी बार असोसिएशनच्या इलेक्शनमध्ये आता 3ऱ्यांदा निवडून आलेलो आहे। 3ऱ्यांदा? योगायोग म्हणजे मी प्रथमतः सर्व माझ्या खेड वकील बांधवांचं बंधू भगिनींचं आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला 3ऱ्यांदा बिनविरोध आणि सध्या सचिव म्हणून निवडून आणलेलं आहे। आणि वकिलांच्या जे काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी अध्यक्ष आणि माझ्या कार्यकारिणीच्या वतीने जेवढं शक्य होईल तेवढा चांगल्या प्रकारे प्रयत्न करेल। धन्यवाद। मला सांगा ताई, तुमचं नाव सांगा। ॲडव्होकेट प्रियांका बापू टाकाळकर। काय वाटतंय, तुमच्या भावना काय आहे? तुम्ही आता निवडून आलेला आहात। खजिनदार या पदासाठी मला बिनविरोधपणे निवडून दिलेलं आहे। त्या पदाचा मी पूर्ण आदर करून कार्यकारिणीच्या साहाय्याने सभासदांचे सगळे प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन। खूप भारी वाटते। धन्यवाद। तुमचं सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन। सगळ्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन आणि सर्व वकील संघटनेला देखील मनापासून धन्यवाद।